नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयामधील प्रकरण नंबर 2 स्थान आणि विस्तार या प्रकरणाची माहिती आपल्याला पाहिजे आहे. यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण भारताचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला मागच्या अभ्यासक्रमामध्ये, मागील इयत्तांमध्ये शिकलेल्या अभ्यासक्रमामध्ये भारताची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, वनस्पती, प्राणी, नैसर्गिक संसाधने, त्याचबरोबर लोकसंख्या, व्यवसाय, पर्यटन याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भारताबरोबरच ब्राझील या देशाची माहिती पाहिजे आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, भारताबरोबर ब्राझीलच का? तर भारताबरोबर ब्राझील या देशाची माहिती अभ्यासण्याचं कारण, भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये काही बाबतीत साम्य आढळतं तर काही बाबतीत फरकही आढळतो. ब्राझील आणि भारत हे दोन्ही देश विकसनशील आहेत. त्याचबरोबर भारत हा देश सुद्धा गुलामगिरीमधून मुक्त झालेला आहे आणि ब्राझील हा देश सुद्धा गुलामगिरीमधून मुक्त झालेला आहे. तर त्याचबरोबर हवामान, मृदा, वनस्पती, त्या ठिकाणची लोकसंख्या, व्यवसाय, पर्यटन क्षेत्र या बाबतीत विविधता आढळत असलेली आपल्याला दिसून येईल. सुरुवातीला भारताची माहिती पाहत असताना, भारत हा देश भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या एक महान देश असलेला आपल्या लक्षात येईल. प्राचीन काळापासून भारताचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध हे इतर देशांशी होते. हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्टीनं समृद्ध असणारा भारत हा देश आहे. भारतामध्ये अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळते. असं असलं तरी भारत हा एकसंघ, एकात्म असा देश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण भारताची राज्यघटना स्वीकारली आणि त्या राज्यघटनेनं भारत हे अधिकृत नाव स्वीकारलेलं आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी, प्रादेशिक विकासासाठी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केलेली आहे. आपल्याला या पाठामध्ये कृती क्रमांक 1 पाहिजे, पान नंबर 9 वरील. त्यानंतर भारत आणि ब्राझील या देशांचं स्थान, विस्तार आणि सीमा यांची माहिती पाहिजे. भारताचे शेजारी देश आणि जलाशय यांची माहिती आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर ब्राझीलचे शेजारी देश आणि महासागर यांची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला पान नंबर 9 वरती 2 राष्ट्रध्वज आपल्याला दिसत आहेत. त्यापैकी एक परिचयाचा आहे. एक राष्ट्रध्वज आपल्या परिचयाचा आहे. हा राष्ट्रध्वज आपल्या परिचयाचा आहे. दुसरा मात्र आपल्या परिचयाचा नाही, त्याची ओळख आपण करून घेणार आहोत.
त्या राष्ट्रध्वजांच्या खाली काही सूचक विधानं दिलेली आहेत बघा. ती सूचक विधानं आपण सुरुवातीला घेणार आहोत. जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा देश, अर्थातच चीनच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्या भारत या देशाची आहे. दुसरं सूचक विधान आहे, मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. भारत हा देश मसाल्याच्या उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये आघाडीवर असणारा देश आहे. मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ हे भारतामधून इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. तिसरं सूचक विधान आहे, क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतामध्ये प्रामुख्याने पाहिला जातो तो क्रिकेट. क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या दृष्टीनं एक अस्मितेचा प्रश्न असलेला आपल्या लक्षात येईल. त्यानंतर चौथं सूचक विधान आहे, सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. सांबा नृत्य हे ब्राझीलमध्ये केलं जाणारं एक आदिवासी नृत्य आहे. त्यानंतर पाचवं सूचक विधान आहे, हा देश जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखला जातो. ब्राझील या देशामध्ये कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त होतं आणि त्याचबरोबर या देशामधून सर्वात जास्त कॉफीची निर्यात जगामध्ये विविध देशांना होत असते. आणि सहावं सूचक विधान आहे, फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. ब्राझील या देशामध्ये फुटबॉल या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पान नंबर 10 वरील भारताचा नकाशा सुरुवातीला काढायचा आहे. पान नंबर 10 तिथं आपल्याला भारताचा नकाशा दिसतोय. भारताला भारतीय प्रजासत्ताक या नावानं ओळखलं जातं. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. या ठिकाणी नवी दिल्ली हे ठिकाण आहे. हा लाल पॉइंट दिसतोय त्या ठिकाणी नवी दिल्ली हे ठिकाण आहे. अर्थातच ही भारताची राजधानी आहे. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत. पूर्वी 29 होते, पण श्रीनगर या घटक राज्याचे 2 विभाग करून 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केलेली. त्याच्यामुळं ते किती झाले? 28. पूर्वी केंद्रशासित प्रदेश होते 7. आता त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2ची भर पडली, म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांची संख्या झाली 9. 9 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य यांचा मिळून भारत हा देश बनलेला आहे. या घटक राज्यांमध्ये राजस्थान हे जे राज्य आहे, हे राजस्थान हे राज्य सर्वात मोठं घटक राज्य म्हणून ओळखलं जातं. तर गोवा हे घटक राज्य, इथं गोवा आहे आपल्या पुस्तकामधील या ठिकाणी बघा, गोवा हे घटक राज्य सर्वात लहान घटक राज्य आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट. इथं इंदिरा पॉइंट दिसतोय. भारताचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट या नावानं ओळखलं जातं. भारताच्या द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथं कन्याकुमारी आहे. हे 4 मुद्दे नकाशाभरासाठी लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात मोठं घटक राज्य राजस्थान, सर्वात लहान घटक राज्य गोवा आणि
भारताचं दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट, द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक कन्याकुमारी. आता आपण भारताचे शेजारी पाहूया. भारताची शेजारी पाहत असताना भारताच्या पूर्व सीमेवरती, उत्तर सीमेवरती, पश्चिम सीमेवरती आणि दक्षिण सीमेवरती जे देश आणि जलाशय आहेत त्यांची माहिती आपण पाहूयात. भारताच्या पूर्व सीमेवरती इथं म्यानमार आहे. म्यानमार हा देश आहे. हा देश म्यानमार आहे. त्याचबरोबर बांगलादेश हा पूर्व सीमेवरती असणारा दुसरा देश. उत्तर सीमेवरती चीन हा चीन देश आहे. नेपाळ आणि भूतान हे 3 देश येतात. भारताच्या पश्चिम सीमेवरती अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश येतात. आणि दक्षिण सीमेवरती श्रीलंका हा देश येतो. जलाशयांचा विचार करत असताना भारताच्या पूर्व सीमेवरती बंगालचा उपसागर, पश्चिम सीमेवरती अरबी समुद्र आणि दक्षिण सीमेवरती हिंदी महासागर. अर्थातच भारताला जलसीमेवरती लगतचा देश म्हणजे श्रीलंका हा देश. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचा आखात आहे. पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचा आखात आहे. यामुळं भारत आणि श्रीलंका हे 2 देश वेगळे झालेले आहेत. भारताचा विचार करत असताना भारत हा जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.4% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. आणि भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगात रशिया, कॅनडा, ब्राझील, संयुक्त संस्थाने आणि ऑस्ट्रेलिया यानंतर 7व्या क्रमांकावरती आहे. अर्थातच यानंतर दुसरा देश येईल. आता या ठिकाणी एक कृती आलेली बघा. पहिली कृती राष्ट्रध्वजांवरती आधारित असणारी ती सूचक विधानं, आणि त्यानंतर तो तक्ता, हे दोन्ही आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये आपण लिहिणार आहोत. यानंतर दुसरा देश असेल ब्राझील. पान नंबर 11 वरती ब्राझीलचा नकाशा आपल्याला दिसतोय. ब्राझील या देशाला ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य या नावानं ओळखलं जातं. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. इथं ब्राझीलची राजधानी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा आहे. ओके. आता ब्राझील हा देश ब्राझीलच्या या भागामधून विषुववृत्त गेलेला आहे. विषुववृत्ताचा काही भाग हा उत्तरेला आपल्याला दिसतोय, थोडासा भाग उत्तरेला दिसतोय. ब्राझीलचा काही भाग हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. राहिलेला बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. भारताचा विचार करत असताना भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये असणारा देश आहे. त्याचबरोबर भारत हा पूर्व गोलार्धामध्ये असणारा देश आहे. उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये भारताच्या मध्यामधून इथून कर्कवृत्त जातं. भारताच्या मध्यामधून या ठिकाणावरून 23.5 अंश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये स्पष्टपणे दिसते. इथून मध्यामधून कर्कवृत्त जाते. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल असंच हे कर्कवृत्त पुढं जात असलेलं आपल्या लक्षात येईल. यानंतर ब्राझीलचा विचार करत असताना ब्राझीलचा थोडासा भाग हा विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे हा भाग उत्तर गोलार्धामध्ये आहे. ब्राझीलचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये. म्हणजे ब्राझीलचं स्थान हे उत्तर, दक्षिण
आणि पश्चिम गोलार्धामध्ये आहे. म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे ब्राझील हा देश असलेला आपल्या लक्षात येईल. अर्थातच ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. आता ब्राझीलचे शेजारी देश, ब्राझीलच्या शेजारी देशांचा विचार करत असताना उत्तर सीमेवरती फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला हे देश आहेत. ब्राझीलच्या पश्चिम सीमेवरती कोलंबिया, पेरू आणि बोलिव्हिया हे देश आहेत. ब्राझील, बोलिव्हिया आणि पॅराग्वे हे देश आहेत. ब्राझीलच्या दक्षिण सीमेवरती अर्जेंटिना आणि उरुग्वे हे 2 देश आहेत. ब्राझीलच्या उत्तर सीमेवरती उत्तर अटलांटिक महासागर आहे, तर पूर्व सीमेवरती दक्षिण अटलांटिक महासागर असलेला आपल्या लक्षात येईल. ब्राझीलच्या इथून दक्षिण भागामधून मकर वृत्त जातं, ब्राझीलच्या दक्षिणेकडून मकर वृत्त जातं आणि भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. हे 2 मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. अर्थातच ब्राझील हा देश पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता आणि पोर्तुगीजांनी त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर पोर्तुगीजांनीच त्या ठिकाणी आढळणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या पाऊ ब्राझील या वृक्षाच्या नावावरून या देशाला ब्राझील हे नाव दिलेले. दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा हा सर्वात मोठा असा हा देश आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगात 5व्या क्रमांकाचा हा देश आहे. ब्राझील या देशामधील सर्वात मोठे घटक राज्य आहे अमेझॉनास. हे घटक राज्य सर्वात मोठं आहे आणि सर्वात लहान घटक राज्य आहे या ठिकाणी सर्गिपे. सर्गिपे हे घटक राज्य सर्वात लहान घटक राज्य असलेलं आपल्या लक्षात येईल. अर्थातच ब्राझील हा जो देश आहे हा देश विकसनशील अशा प्रकारचा देश आहे आणि म्हणून या 2 देशांचा अभ्यास आपण या प्रकरणापासून सुरुवात केलेली आहे. धन्यवाद.